जैसे वज्र कवचले इजे, मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे, परी जैतेसी उरीजे अचुंबित. उभी आहे 232, अध्याय आहे 2. ज्याप्रमाणे अंगावर वज्र कवच म्हणजे चिलखत घातले की शत्रूकडून होणारी शस्त्रवृष्टी सहज सहन करता येते, इतकेच नव्हे तर विजय सुद्धा खात्रीने प्राप्त होतो. विजापूरच्या भर दरबारात अफजल खानाने शिवाजीला पकडून बादशहाच्या समोर आणून उभा करतो अशी प्रतिज्ञा केली आणि अफजल खानाच्या रूपाने स्वराज्यावर एक मोठे संकट चाल करून आले. हजारोंची सेना सोबत घेऊन अफजल खान विजापूरहून निघाला होता. त्याने महाराष्ट्रात येताना येथील देवालये फोडली, गावे लुटली, उभी शेते जाळून टाकली, लोकांवर अनन्वित अत्याचार सुरू केले. जेवढे म्हणून मराठा सरदार होते त्यांना सर्वांना आपल्या सेनेत म्हणजे अफजल खानाच्या सेनेत दाखल होण्याचे फरमानही सोडले. एक जबरदस्त दहशत अफजल खानाच्या रूपाने स्वराज्यात पसरली होती. त्याने तुळजाभवानीचे मंदिरही फोडले, पंढरपूरच्या मंदिरावरही हल्ला केला. एक एक करत अफजल खान स्वराज्यात शिरला. शिवाजी राजांनी मात्र आता आपला दूत पाठवला आणि एक शांतीचा प्रस्तावही मांडला आणि अगदी आपण खूप घाबरलो आहोत असे नाटकही केले. आम्ही चुकलो, आपण अफजल खानाची भेट घेऊ, प्रत्यक्ष बोलणी करू असे निवेदन आपल्या वकिलामार्फत खानाला पाठवले आणि भेटीसाठी आपण प्रतापगडावर यावे अशी विनंतीही केली. अनेक प्रकारची आमिषे खानाला दाखवली. दरम्यानच्या काळात सैन्याची जमवाजमव करून गनिमी काव्याने खानाचा हल्ला कसा परत करायचा किंवा त्याच्यावर परत हल्ला कसा करायचा याची एक सुंदर योजनाही केली. खानाने अनेक अटी घालून भेटीचे आमंत्रण स्वीकारले. आता ही भेट प्रत्यक्ष प्रतापगडाच्या पायथ्याशी होणार होती. तेथे राजांनी खूप मोठा भव्य असा शामियाना उभारला. शामियानामध्ये सर्वत्र गालिचे पसरले होते. तसेच सगळीकडे मोत्यांच्या झालरीही लावल्या होत्या. हंड्या झुमराने छत सजवण्यात आले होते. अगदी बादशहाच्या वैभवाला लाजवेल अशी शामियानाची सजावट केली होती. प्रत्यक्ष भेट ठरली तेव्हा सर्वांनी महाराजांना अगदी सावधानतेचा संदेश देत म्हटले की महाराज, खान दगाबाज आहे, भेटीला बोलवून तुमच्याशी तो दगाफटका करी. अर्थात महाराज पण खानाला चांगलेच ओळखून होते. त्याच्या दगाबाजीचा अनुभव राजांना पण होता, कारण यांनी शिवाजीराजांचे मोठे बंधू संभाजीराजे यांना विश्वासघाताने मागून वार करून ठार केले होते. तसेच शहाजीराजांना कैद होण्यासाठी पण या अफजल खानाने फार मोठा डाव टाकलेला होता. पण यावेळी खानाला तशी कोणतीही संधी आता राजे देणार नव्हते. भेटीला जाण्यासाठी राजे तयार झाले. त्यांनी आपल्या अंगरख्याच्या आत संपूर्ण शरीरावर चिलखत घातले होते. जिरे टोपाच्या आत शिरस्त्राण होते, कमरेला तलवार होती आणि हातात वाघनखे लपविली होती. राजे खानाच्या भेटीसाठी तयार होऊन गड उतरू लागले होते. खान आता अगदी उत्तावीळ झाला होता. तो शामियानात राजांच्या आधीच येऊन दाखल झाला आणि तेथील वैभव पाहून तर तो एकदम चकितच झाला. त्याने राजांच्या वकिलाला विचारले, हा तुमचा शिवाजी समजतो काय स्वतःला? अहो, या शिवाजी राजाच्या जवळ इतकी संपत्ती कशी काय आहे? तेव्हा वकील म्हणाले, अहो हे तर काहीच नाही, ह्याहूनही राजांच्या जवळ खूप काही आहे आणि आपल्याला माहिती नाही. पण आपल्याला भेटीच्या वेळी जे काही नजराणे देण्यात येणार आहेत त्यात असंख्य जड जवाहीर आहेत, सोन्याची नाणी आहेत, भरजरी कपडे आहेत, अशी योजनाच केली आहे राजांनी. आता हे ऐकून तर खान अगदी खूपच खुश झाला. अहो, एका भेटीत शिवाजीसह त्याची सर्व संपत्ती हस्तगत करायची असा विचार करत खान राजांची वाट पाहत उभा होता. आता राजांनी शामियानात प्रवेश केला.
खानाची प्रत्यक्ष आता भेट होणार होती. खान समोर उभा होता आणि राजांना पाहून तो म्हणाला, शिवाजीराजे या, आम्हाला भेटा. अहो, तुम्ही आमचे भाचेच की. तुमचे वडील शहाजी महाराज माझे खास मित्र आहेत. म्हणजे नात्याने मी तुमचा काकाच लागतो. तुम्ही या, अगदी मला गळा भेट द्या. असे म्हणून खानाने राजांच्या पुढे हात पसरले. आता राजे खानाच्या जवळ आले होते आणि त्यांनीही आपले 2 हात पसरून खानाला भेट देण्यासाठी म्हणजे आलिंगन देण्यासाठी जवळ आले. मात्र खान होताच तसा, त्यांनी त्याचप्रमाणे राजांना अगदी आपल्या जवळ बोलवले आणि खानाची उंची खूप होती आणि राजे तर त्याच्या खांद्याच्याही खाली उंचीला होते. त्याचाच फायदा घेत खानाने राजांना आपल्या काखेमध्ये दाबून टाकले आणि वरून कट्यारीचा एक घाव केला. आता राजांवर कट्यारीचा वार झाला मात्र, पण राजे खूप सावध होते आणि अंगात चिलखत असल्याने फक्त कट्यारीच्या वारामुळे अंगरखा फाटला होता. शरीराला इजा झाली नाही. मात्र राजांच्या बाखनखानी खानाचा कोथळाच बाहेर काढला. ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे वज्र कवचले इजे, मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे, परी जैतेसी कुरिजे अचुंबित. या ओळीचा अनुभव देणारी ही कथा आहे. आणि आपल्याला माहिती आहे की यानंतर राजाने खानाच्या सैन्यावर हल्ला केला आणि त्याचीच सर्व संपत्ती आपल्या स्वराज्यात सामील करून घेतली. अशाप्रमाणे राजाने अफजल खानाचा वध करून फार मोठा विजय मिळवला होता आणि स्वराज्यावर आलेले एक संकट नाहीसे केले होते.